जय शिवराय मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून 2026च्या मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण गेल्या काही दिवसापासून पाहत आहोत WMO असेल किंवा स्कायमेट वेदर असेल, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून या 2026च्या मान्सूनमध्ये दुष्काळी सदृश परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नेमका आता हवामानाचा अंदाज काय वर्तवला जातोय का आहे तीच परिस्थिती पुढे राहणार आहे असं सांगितलं जातं। याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि 13 एप्रिल 2026 रोजी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून अखेर हा 2026च्या मान्सूनसाठीचा हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे, ज्याच्यामध्ये अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत या वर्तवण्यात आलेल्या शक्यतेमध्ये महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे, कारण एकंदरीत देशामध्ये जरी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी काही दुष्काळी भाग म्हणून आपण ओळखतो या भागामध्ये मात्र सामान्य किंवा सामान्यपेक्षा थोडा चांगला पाऊस राहील अशा प्रकारच्या शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आलेल्या आहेत। तर एकंदरीत काय हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, याच्या संदर्भात वर्तवण्यात आलेला हा 13 एप्रिल 2026चा हवामानाचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता। गेल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये उत्तरी गोलार्धामधील बर्फाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रावरील तापमान थोडंसं वाढलंय आणि अल निनोचा प्रभाव दिसून येत आहे अशा प्रकारची याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये कमी म्हणजे जे काही ॲव्हरेज आहे ॲव्हरेजपेक्षा कमी अर्थात 90% पेक्षा कमी पाऊस राहण्याची जी शक्यता आहे ती 35% देण्यात आलेली आहे आणि जलवायू संबंधी संभावना जी आहे ती 16% देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सामान्यपेक्षा कमी म्हणजे 90 ते 95% पर्यंत 31%, अर्थात सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी याची जर आपण ॲव्हरेज पाहिली तर साधारणपणे 66% पाऊस कमी राहण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। सामान्य 27% म्हणजे 96 पासून 104% पर्यंत, सामान्यपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता ही 6% आणि अत्याधिक पाऊस म्हणजे 110% पेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता ही फक्त 1% वर्तवण्यात आलेली आहे। अर्थात ती जवळजवळ 65 ते 66% पाऊस सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याच्या शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण नकाशानुसार जर पाहिलं तर पूर्ण देशामध्ये चित्र हे एकंदरीत आपण जर पाहिलं तर येलो कलर मध्ये दाखवण्यात आलेले ते सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। आता ग्रीन जे चित्र आहे ते सामान्य पाऊस राहू शकतो अशा प्रकारे वर्तवण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विदर्भात काही ठिकाणी किंवा जो नांदेडचा काही भाग आहे या भागामध्ये एक सामान्य, किंवा बुलढाण्याचा आणि जळगावचा काही भाग याच्यामध्ये सामान्य, पुण्याचा पूर्वेकडील भाग, सोलापूर, लातूर, धाराशिवचा काही भाग, असे भाग थोडे सामान्य राहतील अशा प्रकारे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा जो काही भाग आहे, सांगली, सातारा, ज्या ठिकाणी कमी पर्जन्यमान राहतं या भागामध्ये मात्र दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता आहे। धुळ्याचा काही भाग, नंदुरबारचा काही भाग किंवा छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग, जालन्याचा काही भाग या भागामध्ये सुद्धा पाऊस अतिशय कमी राहू शकतो। याच्यामध्ये आपण पाहू शकता धाराशिव असेल, सोलापूर असेल किंवा पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल किंवा लातूर जिल्हा पूर्णतः असेल या भागामध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा थोडासा चांगला पाऊस म्हणजे दुष्काळी भागामधील महत्त्वाचे असे जिल्हे आणि याच्यामध्ये पाऊस सामान्य राहण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये परभणी, जालना किंवा बुलढाण्याचा काही भाग असेल हे भाग थोडेसे खूप कमी पावसाचे असू शकतात अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत अद्याप सुद्धा आयओडीची स्थिती क्लिअर झालेली नाही। अल निनोचा प्रभाव राहणारे आयओडी जर सक्रिय राहिला तर येणारा जो काही परतीचा मान्सून असेल त्याचा पाऊस असेल, त्याच्यामुळे एकंदरीत जर सामान्य चित्र राहिलं तर शेतकऱ्यांना एक दिलासा मिळू शकतो, कारण अतिशय जास्त पाऊस हाही गेली 2-3 वर्ष नुकसान करतोय। 2023 मध्ये दुष्काळाने नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची अपेक्षा ही सामान्य पावसाचीच आहे आणि हाच सामान्य पाऊस राहील अशा प्रकारच्या शक्यता आता दिसून येत आहेत। याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण 20 मेच्या नंतर घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून पुढील जूनची परिस्थिती, जुलैची परिस्थिती काय राहील हे आपल्याला क्लिअरली समजणार आहे। धन्यवाद।